चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की छोट्या पक्षातील कार्यकर्त्यांना घ्या, छोटे पक्ष संपवा, अशा पद्धतीची जी भाषा होती ती कार्यकर्त्यांना संबोधित करताना क्लस्टरच्या बैठकीमध्ये त्यांनी काल केलेली आहे. हे भाजपाचं धोरणच आहे. मैत्री करा, मैत्री करून मैत्रीमध्ये पाठीत खंजीर खुपसा आणि खून करा, संपवा, हे धोरण भारतीय जनता पक्षाचं पूर्वीपासूनच राहिलं आहे. मला वाटतं की बावनकुळेजी बोलले ते खरं बोललेत. ते काही खोटं बोलत नाहीत. खरा बोलणारा नेता आहे. त्यांच्या मुखातून ते निघालं ते सत्य बाहेर पडलेलं आहे. संजय गायकवाड यांनी काल असं म्हटलं होतं की माझ्या गळ्यात जो दात आहे तो वाघाचा होता, मी शिकार केली होती, त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे शिंदे गटाचे त्या. आता हे हळूहळू ज्यांना ते काय म्हणतात, समजदार हो की ना समजदार बनणं, असं ते सगळं. समजदारींना काही नासमजदारी जर जोड मिळाली तर ते असे बळबळ करून स्वतः जाळ्यात फसत जातात. त्यातून हा झालेला प्रकार आहे. अधिवेशन आहे, काय नेमकी विरोधकांची रणनीती राहणार आहे? हे अधिवेशन अंतरिम अधिवेशन आहे, 5 दिवसाचं अधिवेशन आहे. यामध्ये खरं तर विरोधकांचा प्रस्ताव आणि सत्ताधाऱ्यांचा एक प्रस्ताव असतो, असे 2 प्रस्ताव असतात. त्यानंतर त्याच्यावर चर्चा होते. बाकी त्या अंतरिम बजेटवर चर्चा 4 दिवस ठेवलेली आहे. या पलीकडं त्यामध्ये कुठलाही प्रश्नोत्तर नाहीत किंवा लक्षवेधी नाही. आम्ही आग्रह केला होता की लक्षवेधी तरी किमान 5 दिवस घेतले पाहिजेत, कारण अधिवेशनाला पुढच्या अधिवेशनापर्यंत फार अंतर पडणार आहे. 5 महिन्यामध्ये लोकप्रतिनिधीला प्रश्न मांडता येणार नाहीत. त्यांच्या भागातील प्रश्न असतील, महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे प्रश्न असतील, परंतु बहुमताच्या जोरावर त्यांनी ते अधिवेशन 5 दिवसाचं ठेवत असताना कुठलाही प्रश्न आणि लक्षवेधी हे जे काही मूलभूत अधिकार असतात त्याला बगल देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आणि यातून त्यांची स्पष्ट भूमिका आहे की कमी कालावधी अधिवेशन घ्यायचे, चर्चा होऊ द्यायचं नाही, कारण आपलं पितळ उघडं पडेल ही सरकारला भीती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.